नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत पाचोरा तहसील कार्यालय या ठिकाणी. या ठिकाणी मला येऊन 1.5 ते 2 महिने झालेले होते आणि आता त्यानंतर आपण आज आलेलो आहोत. त्यावेळेस यासाठी आलो होतो, या इमारतीवर हे तुम्हाला नाव दिसतं ना, इथं त्यावेळेस इथं नाव टाकलेलं नव्हतं. मी तहसीलदार साहेबांची मुलाखत घेतली होती. साहेब, खेड्यापाड्यापासून जे शेतकरी येतात, आपल्या इमारत एवढी मोठी दिसते पण त्या ठिकाणी नाव नाहीये, लोकांना कसं काय समजेल. तर त्यांनी बोलले होते की मी लवकरात लवकर ह्या इमारतीवर तहसील नाव टाकण्यात येईल. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण ह्या आतमध्ये गेल्यानंतर मार्गदर्शक फलक लावण्यात यावा असं त्यांना मी विनंती केली होती. तर त्यांनी सांगितलं होतं की मी ते सुद्धा थोड्या दिवसामध्येच मी मार्गदर्शक फलक लावूया. आणि आज लेट का होईना, उशिरा का होईना, पण त्यांनी आज मार्गदर्शक मध्ये फलक लावलेला आहे आणि तुम्हाला मी ते सुद्धा दाखवणार आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस आम्ही पत्रकारी करत असताना निर्भीडपणे आम्ही त्यांना प्रश्न विचारतो आणि विचारल्यानंतर जर त्यांनी काम केलं तर त्यांचं कौतुकही झालं पाहिजे. म्हणून आपण या इथं तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहे की काम केल्याबद्दल त्यांचं कौतुक झालं पाहिजे. आता इथे त्यांनी नाव टाकलेलं आहे, तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो. आतमध्ये या तुम्हाला त्यांनी फलक लावलेला आहे आतमध्ये की जे बी आता येणारे असतात खेड्यापाड्यापासून, याच्यामध्ये शेतकरी असतील, सर्वसामान्य माणूस असेल, ज्यावेळेस ह्या ठिकाणी येतात, जो बी इथं सर्वसामान्य येईल त्यांना वेळ वाया घालावा लागत होता. या ठिकाणी येऊन पहिल्या मजल्यावर काम आहे का तळमजल्यावर आहे, त्यांना त्याच्यामध्ये त्यांचा वेळ चालला जायचा होता. आता जर ते आल्या त्यांना तेवढा वेळ घालवता येणार नाहीये. आता हे तहसीलदार साहेबांनी, नायब तहसीलदारांनी येऊन हे काम केलेलं आहे. उशिरा का होईना, भले त्यांनी टायमात नाही झालेला आहे, उशिरा का होईना त्यांनी काम केलेलं आहे आणि ते केलंच पाहिजे. त्यांचं काम बी तेच आहे. आणि आज मला वाटत नाही की जो बी सर्वसामान्य माणूस येईल त्याला जास्त फेराफेर करायची गरज नाहीये. आता इथं फलक लावलेला आहे, जो बी येईल त्यांनी इथे येऊन फलक वाचायचं, कोणत्या मजल्यावर कोणतं काम आहे. तिथे गेल्या त्यांच्या रूम जे बी कार्यालय असेल त्याच्या पुढे सुद्धा त्याचं नाव असं राहील, महसूल शाखा वहिवाट असं त्यांच्या कार्यालयासमोर नाव राहील. शेवटी मी एवढंच बोलेन, जसं आम्ही पत्रकारिता निर्भीडपणा करतो, जसं त्यांना आम्ही येऊन प्रश्न विचारतो, भले लोकांना वाटत असेल कुठं त्रास द्यायला पत्रकार आला असेल, पण मी त्रास देण्यासाठी येत नाहीये. आणि जर तसं असतं तर आज त्यांनी काम केलेलं आहे. काम केल्यानंतर त्यांचं कौतुक सुद्धा झालं पाहिजे होतं आणि ते काम दाखवा म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. धन्यवाद.